नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत गाजरपासून एकदम नवीन रेसिपी आहे. गाजरपासून आपण रसगुल्ले बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी गाजर घेतलेत आणि गाजरचे वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मी सर्व गाजरची वरची साल काढून घेणार आहे. बघा, मी गाजरची वरची साल काढून स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ गाजर. आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला दूध पण टाकून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे. व्यवस्थित लागेल तेवढं दूध टाकून बारीक करून घेऊ आपण. हे बघा, आपण गाजर बारीक करून घेतलेत. या पद्धतीने करून घ्यायचं. आणि इकडे कढई ठेवली. आता कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊ. तूप टाकून घेतलंय. 1 चमचा तूप टाकलंय फक्त. आता आपण गाजर बारीक केलेलं पण टाकून घेऊ. एक 2 मिनटं व्यवस्थित कोरडं होतं तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. आता आपल्याला रवा पण टाकून घ्यायचा आहे. आणि साखर पण टाकून घेते 1 चमचा, म्हणजे 1 मोठा चमचा साखर घेतली आहे. परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे पूर्ण कोरडं पिठासारखं करून घ्यायचं आहे. पूर्ण पिठाचा गोळा बनवतो ना आपण, त्या पद्धतीने. आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून दूध टाकू शकता, पण पाण्याचा वापर करायचा नाही. इथे मला जेवढं दूध आपण ते बारीक करायला घेतलं होतं ना, तेवढ्या दुधातून गेलं, म्हणून दूध टाकण्याची गरज पडली नाही. आता गॅस बंद करून देऊ. हे बघून घ्या. हे बघा, घट्ट होऊन गेलं आहे आपलं गाजरचं मिश्रण. तर आता आपण गॅस बंद करून देऊ आणि हे व्यवस्थित थंड होऊ देऊ. हे बघा, आपलं गाजरचं मिश्रण मी बाहेर काढून घेतलं आहे ताटलीत. ते थोडंसं थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. पातेली घेतली. हे बघा, साखर, ज्या भांड्याने आपण साखर घेतली होती त्याच भांड्याने पाणी पण टाकून घेऊ. जशी आपण गुलाबजामला बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे. आता मी गॅसवर ठेवून घेते. गॅसवर ठेवून घेतलं आहे. आता आपण रसगुल्ले बनवून घेऊ. व्यवस्थित थंड झालं आहे बघा. हे बघू शकता. थोडंसं गरम असलं तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता. हे बघा, या पद्धतीने सर्व बनवून घेणार आहे मी. हे बघा, आपली चाचणी बनवून तयार आहे. गॅस बंद करून घेऊ आपण. हे बघा, सर्व बनवून घेतलं आहे मी. आता इकडे कढई ठेवली. आता वाफवून घेऊ आपण. झाकण ठेवून घेऊ. फक्त 2-3 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण बघून घेऊ शिजले का. हे बघा, किती छान शिजलेत. आता गॅस बंद करून देऊ. बाहेर काढून घेते ताट. थोडंसं थंड होऊ देऊ आपण. हे बघा, किती सॉफ्ट आहेत आणि व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण चाचणीत टाकून घेऊ. आपली चाचणी थोडीशी गरमच आहे. आपण सर्व सोडून घेऊ आता. हे बघा, तयार आहेत आपले
रसगुल्ले बघू शकतात किती छान झाले. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.